सध्या महाराष्ट्रात आदिवासीमध्ये फार गोंधळाचं वातावरण आहे, असंतोषाचं वातावरण आहे। असा एवढा असंतोष चाललेल्या युवकांमध्ये, तरुणांमध्ये की पेसाची भरती का होत नाही। इतरांना कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून त्यांना नोकरी लावलं आणि त्याच वेळेला ज्यांनी मुलाखती दिल्या ते फक्त आदिवासी राहिलेले आहेत। हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात खऱ्या अर्थाने सरकारने जी बाजू मांडायला पाहिजे ती मांडलेली नाही आणि सरकार टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत। या राज्यामध्ये आदिवासीचे नेते, सगळे आमदार, खासदार सगळे लढत आहेत। आम्ही सगळे बोललो तरीसुद्धा हा प्रश्न सरकार निकाली का लावत नाही, हे सरकार खऱ्या अर्थाने आदिवासींच्या विरोधात आहे। सध्या हे पण चाललेलं आहे, धनगर या विषयावर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आता काय निकाल असेल तो पुढे आणा, ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिलची मीटिंग लावा आणि टीचचा रिपोर्ट का पुढे आणत नाही। खरं तर या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला कमिटी नेमली होती टीचची, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस। त्या रिपोर्टचा पब्लिकमध्ये त्याचा रिपोर्ट पुढे आला पाहिजे आणि तो रिपोर्ट पुढे आला की अगदी स्पष्ट जे चित्र असेल ते दिसेल असं लोकांचं म्हणणं आहे आणि कोर्टाने सुद्धा त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहे। अशा वेळेला सरकार टाळाटाळ करतं। आदिवासींच्या विरुद्ध हे सरकार आहे। या सरकारला खरं तर सगळ्या आदिवासींनी धडा शिकवण्याची ही वेळ आलेली आहे। मला राजकारण करायचं नाही, परंतु आदिवासींमध्ये जो काय उद्रेक होतोय त्या उद्रेकाला सरकार जबाबदार आहे आणि खरं तर मंत्री असतील, बाकीचे जे आहेत आदिवासी विकास मंत्री, यांनी या आदिवासींच्या प्रश्नावर राजीनामा दिला पाहिजे, स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे। सरकारमध्ये राहून नाटकं कशाला करतायत हा आमचा प्रश्न आहे आणि सरकारने आदिवासींची भूमिका स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे आणि तातडीने निकाल दिला पाहिजे। अदरवाईज सगळे आदिवासी रस्त्यावर उतरतील, आंदोलन करतील, या राज्यात वातावरण खराब होईल। याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहील, हे सरकारने नोंद घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।